ओबीसी जनता संभ्रमित आहे, घाबरलेली आहे. त्याचं कारण असं आहे की आताच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये ओबीसीच्या जागेवरती शासनकर्ते जमात असलेले मराठे निवडून आले का नाही, आणि मग मूळ ओबीसी कुठं गेला याचं उत्तर मुख्यमंत्री महोदयांनी दिलं पाहिजे. मनोज जरांगेंची मागणी तुम्ही पूर्ण करताय. ही मागणी पूर्ण झाल्यानंतर साताऱ्याचं जिल्हा परिषद अध्यक्षपद असो, शिंदे आहेत त्या आमदारांच्या पत्नी, कोल्हापूरचं महापौर पद असो, पुण्यातली नगरसेवकांची पद असो, उरळी कांचनच्या सर्वच्या सर्व जागा, ओबीसीच्या जागा या मराठा कुणबींनी घेतलेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये तेच झालंय. बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या जागा गेलेल्या आहेत. आता ओबीसी बरोबर मराठा कुणबी असं दिसणार आहे. आता ओबीसीच्या पुढं माळी, साळी, कोळी, तेली, हत्तर, धनगर, संगर, बंजारी, लोणारी, परीट, गुराव, घडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, कुरमुळ्या, जोशी, भटके विमुक्तांमधल्या जाती यामधला कोणीही माणूस आता ओबीसीच्या रकान्यामध्ये दिसणार नाही.